काय दुर्दैव असेल. आजही कोकणून सांगितलं तरी आम्ही तयार नाही. 100 वर्षापूर्वी कसं काय त्या माणसांनी बाबा खरोखरच नतमस्तक व्हावं, लोटांगण घालावं सावरकरांच्या पायावर, तेवढं कमी आहे. अशा वाड्यामध्ये जाऊन सांगायचं की तुम्ही एकत्र भोजन केलं, तुमची जात नाही बाटत, तुम्ही एकत्र एकमेकांशी लग्न केलं नाही काही होत. हे सगळं आता बदलायला पाहिजे. आपण आंतरजातीय विवाह सुरू करूया, आपण एकामेकांबरोबर जेवायला बसूया. तुम्हाला सगळ्यांना वेद मंत्राचा अधिकार नाही ना, का तर तुमची मुंज होत नाही. चला मी तुमची मुंज करतो. सावरकरांनी 1929 साली 1929ला मालवणमध्ये सगळ्या दलित मुलांच्या मुंजी करून त्यांच्या हातामध्ये वेद मंत्र दिले. काय पडली होती, बॅरिस्टर होता, इंग्लंडमध्ये जाऊन नोकरी केली असती, चायला काय अफाट पैसा कमवला असता. यातना सहन नाही झाला. माझा हिंदू समाज, जगातला सर्वोत्तम समाज हा एकत्र व्हायला पाहिजे. ह्या समाजाला एकच शाप आहे, तो म्हणजे जातीचा. ही जात संपली पाहिजे. आणि इतकं सोप्या शब्दात सावरकर म्हणाले, प्रत्येकाने मनातून मी जात मानणार नाही असं म्हटलं की जात संपणार आहे. 13 कोटी महाराष्ट्रीयन लोकांनी ज्या दिवशी असा शपथ घेतील, आजपासून मी जात मानणार नाही, की त्या दिवशी सगळं आपण फक्त मराठी झालो. महाराष्ट्र तितुका मिळवावा, मराठा धर्म, हिंदू धर्म, आपण सगळ्यांची जात एकच, हिंदू जात. सावरकर विचार हे सगळं करून मिळवणार काय तुम्ही? म्हणाले आता कधीच अशा सामाजिक बदलाची फळं लगेच मिळत नाहीत. आज हे सामूहिक भोजन हे सगळे मी सुरू करतोय ना, याचे परिणाम मी नसेल, तुम्ही पण नसाल बघायला. 100 वर्षानंतर एक दिवस असा येईल की एखाद्या मुलाला विचारलं तुमचं नाव काय, अमुक अमुक, बर जात कुठली, तर तो कोड्यात पडला पाहिजे. आईला आता जात सांगायची कशी? 100 वर्षांमध्ये इतकं संक्रमण झालंय की माझी आई कुंभाराची आहे, पण वडील 96 कोळी मराठा. वडिलांची आई चांभार होती, तिचे बाप कोकणस्थ ब्राह्मण होते, त्याची आई तेल्याची होती, त्याचा नवरा. अरे देवा, मग म्हणजे माझी जात नेमकी कुठली सांगायची? मरू दे, माझी जात एकच, हिंदू जात. हे 100 वर्षानंतर घडेल जर ते आत्ता सुरू केलं तर. 1924 बरोबर 100 वर्षापूर्वी सावरकर नावाचा माणूस हे करायला झटत होता. आयुष्यातली 13 वर्ष स्थानबद्धतेत असताना त्याची व्हॅल्यू नाही आम्हाला. रत्नागिरी जिल्हा सीमा ओलांडून बाहेर पडू शकत नाही, तसे निर्बंध आहेत त्यांच्यावर. म्हणून आंबेडकरांचं जे कार्य आहे, काळाराम मंदिराचं आंदोलन किंवा महाडच्या 14 ताळ्याचं आंदोलन, इथून संदेश पाठवले तिथल्या स्थानिक हिंदूंना की जा त्या आंबेडकरांच्या कार्याला मदत करा. तो माणूस जीवाच्या आकांताने काम करतोय, त्याला मदत करा. हे 14 ताऱ्याचं हे यशस्वी झालं पाहिजे. काळाराम मंदिराचं आंदोलन यशस्वी झालं पाहिजे. फक्त त्यांचं आंदोलन नाही आहे, हे समस्त हिंदू धर्मियांचं आंदोलन आहे. माझा जीव तुटतोय, मी नाही जाऊ शकत, कारण माझ्यावर ब्रिटिशांनी बंदी घातली आहे. जिल्हा ओलांडून मी बाहेर पडू शकत नाही, पण तुम्ही जा. आणि या गोष्टीचं आंबेडकरांनी इतकं कौतुक केलंय. पतित पावन मंदिर नाही तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश, चला आपणच एक मंदिर बांधूया. एक मंदिर बांधलं. लक्ष्मीनारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कुणाच्या हातून, पूजा कुणाच्या हातून? प्राणप्रतिष्ठेची पूजा एका दलित माणसाच्या हातून केली. 100 वर्षापूर्वी हे करायची हिंमत होती हो. सावरकर तर सोडा, त्यांची बायको हळदी कुंकाला ब्राह्मण बायकांना सवाष्ण म्हणून बोलवण्याची प्रथा होती, आजही आहे ती. 5-7 अशा आकड्यामध्ये बायकांना बोलवतात. सावरकरांच्या बायकोला जर कोणी बोलवायला गेलं तर ती म्हणायची मी येईन, पण एकाच अटीवरती, माझ्या बरोबर एक भंगी, एक महार बाई येणार सवाष्ण. ज्या सन्मानाने मला तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात माझघरामध्ये पाटावर मांडून माझा सन्मान आणि माझी ओटी भराल,
त्याच सन्मानाने माझ्या पाटाला पाठ लावून जर ह्याही 2 बायकांची ओटी भरणार असाल तरच मी तुमच्याकडे येईन. ही सावरकरांच्या बायकोचं उत्तर आहे. फक्त सावरकरांच्या एकाच विचारावर आपण बोलतोय, सुरक्षा व्यवस्थेवर. दुसरा समाजातला घटक अजून मी सांगितलंच नाहीये. तो दुसरा समाजातला घटक आहे ज्याला समृद्ध करा आणि श्रीमंत करा असं सावरकरांचा हट्ट होता. तो होता शिक्षकी पेशातली माणसं, शिक्षण व्यवस्थेत काम करणारी माणसं, म्हणजे शाळेमधले शिक्षक आणि महाविद्यालयातले प्राध्यापक. तात्याने विचारलं हेच 2 घटक का? ते तात्या म्हणाले 5-7 वर्षाची तरुण पिढी ज्यांच्या हातात आपण सोपवतो. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. हे मातीचे गोळे, आपले पोटचे मातीचे गोळे आपण त्या शिक्षक नावाच्या माणसाच्या हातात सोपवतो. त्याला हिंदू बनवायचं आहे, त्याला महार बनवायचं आहे, त्याला मांग बनवायचं आहे, त्याला मराठा बनवायचं आहे, त्याला ओबीसी बनवायचं आहे, त्याला हिंदू धर्मावर नितांत श्रद्धा ठेवणारा बनवायचा आहे, राष्ट्रप्रेमी बनवायचं आहे, राष्ट्रासाठी कुठलाही त्याग करण्याची मानसिकता करणारा बनवायचा आहे. हे सगळं ज्याच्या हातात आहे तो आहे शिक्षक. आणि या शिक्षकाला गव्हर्नमेंटने श्रीमंत बनवलं पाहिजे. परत तोच मुद्दा, 10वी-12वीतला एकही 25-30 वर्षातला मुलगा बोर्डात आलेला कधीही असं म्हणत नाही की भविष्यात मला शिक्षक व्हायचे. ऐकलेत तुम्ही? तुमच्याच कुठल्या तरी घरातला एकतरी मुलगा म्हणालाय का असं? आज कुणाला विचारा तुमचं स्वप्न काय? भलतीच स्वप्न आहेत. जर्मन भाषा शिकायची, फ्रेंच भाषा शिकायची, स्पॅनिश शिकायचे. कारण स्पॅनिश शिकलं तर त्या देशात मला एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. एकही मुलगा म्हणत नाही मला संस्कृत शिकायचंय. जगाला ज्ञान विज्ञान देणारं शिकवणारं सर्व काही ज्या संस्कृत भाषेत जन्माला आलं ती संस्कृत शिकावी असं संस्कृत ज्या मातीत जन्माला आली त्या मातीतल्या एकाही मुलाला वाटत नाही. नाईलाजाने शिक्षक होता. शिक्षकाला समाजामध्ये मानच नाही. थट्टेचा विषय. शाळेत शिकवतो, जीव मुठीत घेऊन राहतो समाजामध्ये, तो समाज कधीच मोठा होत नाही. श्रीमंत व्हायला पाहिजे. शिक्षक असा गाडीने आला पाहिजे. एखादा इतिहास शिकवणारा प्राध्यापक असा गाडीतनं शोफर ड्रिव्हन कार मधनं आला पाहिजे. गावामध्ये त्याचं असं मोठं घर असलं पाहिजे, त्याला सगळ्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे. त्याचं वैभव बघून पुढच्या हजारो तरुण मुलांना असं वाटलं पाहिजे की मला पण भविष्यात शिक्षक व्हायचंय. असं वाटून जेव्हा शिक्षक होतील तेव्हा ते मनापासून मर्ढेकरांची एकच कविता जरी पाठ्यपुस्तकात असली तरी अख्खे मर्ढेकर शिकवायला तयार होतील, अख्खे गोविंदाग्रज शिकवायला तयार होतील, अख्खे कुसुमाग्रज शिकवायला तयार होतील, अख्खे ज्ञानेश्वर माऊली शिकवायला तयार होतील, अख्खे तुकाराम महाराज शिकवायला तयार होतील. पॅकेजच नाही, सन्मान नाही, पॅकेज नाही, पैसा नाही, दरिद्री अवस्था शिक्षकांची. सावरकर ऐकले नाही. एकही सूचना आम्ही मान्य केली नाही, बघितलं पण नाही, ढुंकू नाही. आणि हे समाजातले 2 घटक या 78 वर्षात भारतात यांची अवस्थाच काय भयानक आहे. कुणालाही वाटणार नाही की शिक्षक व्हावं, कुणालाही वाटणार नाही मिलिटरीत जावं, कुणालाही वाटणार नाही पोलीस दलामध्ये जाऊन हवालदार व्हावं, एक इन्स्पेक्टर व्हावं. त्यांची अवस्थाच इतकी भयानक करून टाकली. त्यांना कुठलाही अधिकारच नाही. एक आमदार येऊन सांगतो तसं त्यांनी वागायचं. या नथुराम गोडसेचा रोल केल्यामुळे असंख्य पोलीस माझ्या दिमतीला असायचे, असंख्य पोलीस सदैव माझ्या प्रत्येक 25 वर्ष प्रयोगाला
आम्हाला संरक्षण द्यायला असायचे. तेव्हा माझी अनेक पोलिसांबरोबर, अनेक मोठमोठ्या ऑफिसर बरोबर खूप छान मैत्री झाली. एकदा ठाण्याचा प्रयोग झाल्यावर तिथले DIG आहेत ते म्हणाले, आज आमच्याकडे शरदजी रात्री जेवायला या. दुपारचा प्रयोग झाल्यावर जेवायला गेलो. गंमत म्हणून सहज आपलं गप्पा म्हणून त्यांनी गव्हर्नमेंट त्यांच्या युनिफॉर्मसाठी जे कापड देतं ते कापड मला आणून दाखवलं. म्हटलं हे कापड तुम्हाला दिलं जातं. ही एक साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता कदाचित कापड बरं मिळत असेल, माहित नाही मला. कोण आहे का ते पोलीस दलातलं? कोणीच नाही आहे. अरे माझ्या व्याख्यानाला कोणीच नाही आलं. एवढा विश्वास आहे माझ्यावर. वा, थँक्यू. ते कापड होतं, तुम्ही लादी पुसायला पण घेणार नाही. ते मला, मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, ह्या कापडाचा युनिफॉर्म घालून गेलो तर हवालदार सलाम पण करणार नाही. मग म्हटलं तुम्ही काय करता? मग काही नाही, आम्ही आमच्या पैशांनी चांगलं टेरिकॉटचं कापड घेतो आणि युनिफॉर्म शिवतो. एक आमदार येणार असेल त्याच पोलिसाला उभा करतात, इलेक्शन असेल त्याच पोलिसाला उभं करतात, 10वी 12वीच्या परीक्षा त्याच पोलिसाला उभा करतात. काही झालं तोच पोलीस उभा आपला. त्याला ड्युटी नाही, त्याला टायमिंग नाही, त्याला काही नाही. मग त्याला 10-20 रुपयेची कोथिंबिरीची जुडी अशी लाचारून तो दमदाटी करून ती फुकट घ्यावीशी वाटते त्याला. त्याचे दुष्परिणाम काय होतात? असं फुकटचं अन्न पोटात गेलं की माणसं पण तशीच जन्माला येतात. स्वाभिमानाचा भाकर तुकडा आमच्या छत्रपतींनी खायला शिकवला. मावळे तयार झाले. लाचारीचं अन्न आम्ही खायला शिकलो. आमच्यात सगळे लाचार तयार झाले. ताठ मानेने काही बोलायची हिंमतच नाही आमच्यात, कुणाच्यातच नाही. कशाला महापुरुषांची नावं घेता? कशाला छत्रपती शिवाजी महाराज की जय? उगाच आपलं बोंबल्याला म्हणायचं म्हणून म्हणायचं. एवढ्या लहान वयामध्ये त्या पाटलाचा चौरंग करा म्हणाला मुलगा. काय ताकद असेल हो? स्वतःचे वडील त्या बादशाच्या दरबारात नोकरी करतायत आणि त्याचा मुलगा त्याच बादशाच्या विरोधात स्वराज्य निर्मितीचे स्वप्न बघतोय. काय शिकतो आम्ही शिवाजी महाराजांकडे? शत्रूस फसवून, शत्रूस ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला संपवायचं असतं. याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. म्हणून अंदमानची शिक्षा भोगायला सुरू झाल्यानंतर लगेच पहिले 6 महिने काळ कोठडी संपून जेव्हा बाहेर आले तात्या, लगेच पहिला अधिकार त्यांनी बजावायला सुरुवात केला, ॲम्नेस्टी पिटिशनचा अर्ज. म्हणजे आत्ताचे जामीन अर्ज, सिंपल दयेचा अर्ज, जो कसाबला पण होता आणि तो अफजल गुरुला पण होता आणि त्यांनी ते बजावले होते. आणि भगतसिंगांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे. त्याचं पत्र आहे माझ्याकडे, दाखवेन मी तुम्हाला. भगतसिंग म्हणजे फासावं लटकले. सावरकर डरपोक म्हणून त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवले. काय बोलता? काय माहितीये तुम्हाला? काय माहितीये? बॅरिस्टर झालेला माणूस आहे, पहिला कैदी अंदमानच्या सेल्युलर जेल मधला, जो इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्याच कायद्याचा अभ्यास करून आलेला आहे. त्याला माहिती आहे, आय एम अ स्पेशल प्रिझनर, राजकीय कैदी आहे मी. राजकीय कैद्याला ब्रिटिश कायद्यानुसार ह्या शिक्षा देऊ शकत नाही, तरीही तुम्ही देताय. मग त्याच्या विरोधात आवाज नको उठवायला? बाकीच्या कायद्यांना माहितीच नाही, ते बॅरिस्टर नाही आहे. पण कोण बोलतं? 25-25 वर्षाच्या 2 जन्मठेपा झाल्यावर हसत हसत जो माणूस म्हणतो 50 वर्ष 2 जन्मठेपा, तुम्ही ख्रिश्चन आहात, आम्ही हिंदू आहोत, फक्त हिंदू जगामध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. तुम्ही 2 जन्मठेपा एकाच जन्मात देऊन माझा पुनर्जन्म मान्य केला. हे ठोकपणे 27 वर्षाचा तरुण त्या याला न्यायाधीशाला सुनावतो. त्याची टिंगल कोण करताय? 3 वर्ष 2 वर्ष 6 महिने जेलमध्ये गेल्यावर ज्यांची फाटते, 100 वेळा जामीन अर्ज करतात आणि बाहेर आल्यावर असे मस्तपैकी
लगेच फिरायला सुरुवात होते, मग आजारी बिजारी पडत नाही. तिकडं रोज आजारी. हे सावरकरांवर बोलणार. कुणाबद्दल बोलतो आपण? काय माहिती आहे आपल्याला इतिहासात? बरं, त्यांनी ते लपवलेच नाही. स्वतः जन्मठेप पुस्तकात सगळे 11चे 11 दयेचे अर्थ स्वतःच लिहिले. कारण त्यांना हे माहित नव्हतं की भविष्यात स्वतंत्र भारतात अशी बिंडोक मुलं जन्माला येतील. ते किती वर्षाचे झाले तरी तरुणच असतात. हो, कायम युवाच. हे पण एक गंमतच आहे. 60ला आला तरी युवा, केवळ लग्न केलं नाही म्हणून. मग जा की भिवंडीच्या न्यायालयामध्ये जा, उभा राहा, म्हण हो मी बोललो, सावरकर माफीवीर आहे, काय होईल ती शिक्षा मला द्या. का नाही आलास? का 25,000 रुपये भरून जमीन मंजूर करून घेतलास? कुठे गेली तुझी हिंमत? सावरकर म्हणजे गांधी होते, कुठे गेलं मग? का नाही गेलास? अरे किती वेळा आहे हे? आत्ता झालं ना. तात्यारावांबद्दल बोलता तुम्ही. काय हिंदू धर्माची व्याख्या? का हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व? का? थोडा वेळ बोललो तर चालेल ना अजून? नाही, कंटाळा असेल तर सांगा. पण इतकं सुंदर रसिक बॅकग्राऊंड म्युझिक बोलावंच वाटतो. पत्रकार आहेत वाटतं. छान, इथं छान लिहून आणतील काहीतरी. त्याची सवय झाली आता. का हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व का? प्रश्न विचारतात ना. हिंदू राष्ट्राची काय गरज आहे? जगातला एकमेव देश आहे ज्या एकाच भारत नावाच्या देशात आज जगातल्या अस्तित्वात असलेले सर्व धर्मीय राहतात. जगात अस्तित्वात असलेले सर्व धर्मीय एकाच देशात राहतात असा हा एकमेव देश आहे भारत. भारतातल्या एकाही चर्चवर अटॅक होत नाही, भारतातल्या एकाही मशिदीवर अटॅक होत नाही, बॉम्ब फुटत नाही. भारतातली एकही मशीद पाडून तिथे मंदिर उभं केलं अशी एकही घटना इतिहासात नाही. म्हणजे ओरिजिनल मशीद पाडू ना, मंदिर पाडून मशीद झालेली परत आम्हाला हवीच आहे, त्याच्यात सवालच येत नाही. ते आमचंच आहे, त्याच्यात काही वादच नाही. पण असं एकही उदाहरण नाही. बरं, हे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे कुठल्याही 55 इस्लामिक राष्ट्रात नाही. ही पण एक गंमत आहे. ते प्युअर इस्लामिक राष्ट्र आहे, तिथे नाही आहे. हे काय? कारण जोपर्यंत या देशात हिंदू समाज बहुसंख्य आहे तोपर्यंत सगळे गुण्यागोविंदाने राहणार. म्हणून हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. आता धर्माबद्दल सावरकर काय बोललेत आपण सगळे बोलतो. गर्व से कहो हम हिंदू आहे. अरे गर्व का? कशासाठी? डोळसपणे त्याच्याकडे बघायला पाहिजे, मग तो गर्व वाटायला लागतो. आम्हाला मुळात धर्म म्हणजे काय ते माहित नाही. इंग्लिश इतकी बोडक्यावर बसल्यामुळे रिलिजन म्हणजे धर्म वाटतो, तो चुकीचं आहे. ते धर्माचं इंग्रजीतलं भाषांतर रिलिजन नाहीच आहे. रिलिजन म्हणजे पंथ, शाखा. माणसाने निर्माण केलेल्या धार्मिक शाखा म्हणजे रिलिजन. धर्म तिथे स्थापना नसते, धर्म तिथे संस्थापक नसतो. धर्माला कुठली तिथी नाही, सुरुवात नाही, त्याच्यामुळं शेवटही नाही. असा जगातला एकमेव धर्म सनातन हिंदू धर्म.
ज्याला कुठली मर्यादा नाही, ज्याला कुठले नीती नियम नाही. मंदिरात गेल्यावर 3 घंटा वाजवायच्या, 2 तास असं वाकून नमस्कार करायचा, असले कुठलेही नियम नाही. तुम्हाला जो आवडतो त्या देवाची पूजा करायची मुभा आहे. 33 कोटी देव आहे. बरं, हे कोटी म्हणजे गणितातले कोटी म्हटलं की ते भयानक वाटतात. कोटीचा अर्थ फक्त प्रकार. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी. कोटी म्हणजे प्रकार. कोटी म्हणजे गणितातला कोटी नाही. गणितातला कोटी आलं की ते एकावर इतके शून्य आले. हा पण एक हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड मोठा गैरसमज आहे. तर काढून टाका सगळं. आर्य समाज. आर्य म्हणजे पलीकडनं कुठून तरी आले, पलीकडनं आले. या देशाचे मुळात आर्य या देशाचेच नाही. सॉरी, वेदांमध्ये आर्याचा अतिशय सुंदर अर्थ लिहिलाय. आर्य म्हणजे सज्जन. म्हणून सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जी आरती लिहिली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया, या या अनन्य शरणा आर्यान ताराया. आर्यांना तारण्यासाठी महाराज आता पुन्हा एकदा जन्म घ्या. आर्य म्हणजे आपण सगळे, म्हणजे जे जे सज्जन आहेत ते. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सज्जन असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सहिष्णू असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे सेक्युलर असणं. हिंदू धर्माचं अविभाज्य अंग म्हणजे अहिंसक असणं. आम्हाला वेगळा सेक्युलरिझम शिकवू नका, आम्हाला वेगळा अहिंसावाद शिकवू नका. आम्ही हिंदू आहोत म्हणजेच आम्ही हे सगळं आहोत. त्यामुळे रिलिजन म्हणजे शाखा, मनुष्य निर्मित. धर्म म्हणजे गुणधर्म. सावरकरांचं हिंदुत्व फार अफलातून आहे आणि ते फक्त मानवतेकडे घेऊन जाणार आहे. मनुष्य धर्माकडं, मानवता धर्माकडे घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. शब्द आहे फक्त तो हिंदू. हे कोणीतरी एका परमात्म्याने, कोणीतरी एका ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली. दगड धोंड्यांपासून, पशु पक्ष्यांपासून, नद्या नाल्यांपासून, पर्वत रांगांपासून, डोंगर दऱ्यांपासून, दगडापर्यंत सगळं एका कोणीतरी शक्तीने निर्माण केलं. त्याला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कुठलंही नाव द्या, आमचं कसलंच बंधन नाही. हेच तर सौंदर्य आहे हिंदूंचं. आणि जे जे निर्माण केलं त्या प्रत्येक निर्मितीच्या पदार्थाला, माणसाला, जनावराला, नदीला, नाऱ्याला, पर्वताला जन्मजात एक गुणधर्म बहाल केलाय. 2-4 उदाहरणं घेऊया. एक दगड आहे, आपल्या इथे दिसतो कुठेही. हा दगड अमेरिकेत पण दिसतो, पाकिस्तानात पण दिसतो, अफगाणिस्तानात पण दिसतो, रशियामध्ये पण दिसतो. पृथ्वीवर कुठेही गेला दगड दगडासारखाच असतो. इथे भगवा आणि तिकडे हिरवा आणि तिकडे लाल असलं काही नसतंय. दगड दगडासारखा असतो. हा दगड एका कोणीतरी निर्माण केलाय आणि तो निर्माण केलाय त्या त्याच्या दगडाच्या जन्मापासून त्या दगडाला एक गुणधर्म बहाल केलाय. काय गुणधर्म आहे दगडाचा? कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. हा गुणधर्म तुम्ही कुठे दुबईत गेलात तरी त्या दगडाला हाच गुणधर्म आहे. अमेरिकेतल्या दगडालाही हाच गुणधर्म आहे. पृथ्वीवरच्या प्रत्येक दगडाचा एकच गुणधर्म आहे, कोणीही हलवल्याशिवाय तो हलत नाही. आणि या गुणधर्माचं पृथ्वीवरचा प्रत्येक दगड 100% पालन करून त्याचा धर्म बजावतो. इथं धर्म येतो. मी एक कलाकार आहे, मी एक वक्ता आहे, मी एक व्याख्याता आहे. 2.5 तास जे सत्य आहे, जे समाजाच्या हिताचं आहे, जे समाजाच्या भल्याचं आहे, समाजाच्या उन्नतीचं आहे, ते चांगल्या पद्धतीने समाजाला 1.5-2 तास व्याख्यानातून सांगणं, हा गुणधर्माचं 100% पालन करणं, हा व्याख्यात्याचा धर्म आहे.
नथुराम, पुरुष, हिमालयाची सावली अशा नाटकांमध्ये काम करताना त्या भूमिकेला जे लेखकांनी लिहिले ते 100% तुमच्या समोर मांडणं हा त्या भूमिकेच्या गुणधर्माचं 100% पालन करण्याचा धर्म आहे. जे दगडाचा गुणधर्म न हलवता कोणी हलवल्याशिवाय तो हलत नाही. हा एकाच गुणधर्माचं जगातला प्रत्येक दगड 100% पालन करून त्याचा धर्म बजावतो. म्हणून भारतातल्या दगडाला हिंदू दगड म्हणत नाही, आणि दुबईतल्या दगडाला इस्लामिक दगड म्हणत नाही, आणि अमेरिकेतल्या दगडाला ख्रिस्ती दगड आपण म्हणत नाही. दगडाला दगडच म्हणतो. त्यांच्याही भाषेत दगडच म्हणतात, आम्ही दगडच म्हणतो. नदी एका ठिकाणी उगम पावते, पर्वतरांगांमध्ये कुठेतरी. ती उगम पावल्यानंतर जगातला कुठलाही अडथळा आणा, ती नदी त्याच्यावर मात करून शेवटी सागरामध्ये जाऊन मिळणारच. अशी एकही नदी नसते. एखादी समाजवादी, एखादी डाव्या विचारांची नदी, ती म्हणाली सगळ्यात नद्या जाऊन सागराला मिळतात, मी कशाला जाऊ, मी थांबली इथेच, म्हणून ती आजरामध्येच थांबली. असं झालंय कधी? नाही, असं होऊ शकत नाही. उगम पावलेली प्रत्येक नदी पृथ्वीवरची ही शेवटी सागराला जाऊन मिळणारच. आणि उगमापासून सागरापर्यंत जात असताना आजूबाजूच्या सर्व सजीव पशु पक्ष्यांना, प्राण्यांना पाणी म्हणजे जीवन देण्याचा तिच्या गुणधर्माचं ती 100% पालन करते. अमेरिकेतल्या नदीला ख्रिस्ती नदी म्हणत नाही. आज आमची सिंधू पाकिस्तानात वाहते म्हणून ती इस्लामिक नदी होत नाही, आणि इथली गंगा हिंदू नदी होत नाही. आपण कृष्णा म्हणतो, आपण गंगा म्हणतो, आपण कावेरी म्हणतो. आपण कधी असं म्हणत नाही हिंदू कावेरी, हिंदू गंगा, असं नाही म्हणत आपण. आणि ती गंगा तिच्या काठावरच्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला पाणी म्हणजे जीवन देण्याचं काम करते. ती बघत नाही कोण आहे. धर्म ह्याला म्हणतात. तसाच मनुष्य प्राणी पण निर्माण केला त्या ईश्वराने, त्या परमात्म्याने, त्या सृष्टीच्या नियंत्याने. आणि या मनुष्य प्राण्याला पण जन्मजात एक गुणधर्म बहाल केलाय. काय आहे मनुष्याला मिळालेला गुणधर्म? निसर्गतः जन्मजात समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, दगडांशी, पर्वतांशी, डोंगरांशी, सगळ्यांशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं. आणि ह्या गुणधर्माचं 100% जो मनुष्य पालन करतो तो हिंदू असतो. म्हणून या हिंदू धर्माला संस्थापक नाही, या हिंदू धर्माची स्थापना नाही, म्हणून तो सनातन आहे. ज्याला आदी नाही आणि अंत नाही असा तो सनातन. आणि म्हणूनच इतकी वर्ष 5व्या शतकापासून या सनातन हिंदू धर्मावर इतकी आक्रमण होऊन सुद्धा जो निसर्ग आहे तो कधीच संपुष्टात येत नाही. म्हणून हा कधीच संपुष्टात येणार नाही, कोणी किती प्रयत्न करा. हे टिकणार, कारण हा निसर्ग आहे, परमात्म्याने निर्माण केलेला आहे. मग जर एखादा मोहम्मद, एखादा फर्नांडिस जर दुसऱ्या माणसाशी, पशु पक्ष्यांशी, प्राणी मात्रांशी, नद्या नाल्यांशी जर प्रेमानं आणि माणुसकीनं वागत असेल तर तो आमच्यासाठी हिंदू आहे. हे सावरकर आहेत. 33 कोटी देवदेवतांची पूजा करतो, त्याच्यात एक अल्लाह आणि एक येशूची भर पडली, आम्हाला फरकच पडत नाही. कुठल्याही देवाची पूजा करा, देवतेची पूजा करा, आमच्याकडे कुठलं बंधनच नाही. दिवसातून इतक्या वेळा पूजा करा, बंधनच नाही. आरती करा किंवा करू नका, बंधनच नाही. सगळ्यात मोठी हिंदू धर्माचं सौंदर्य काय माहितीये? 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. 100% नास्तिक, देवाला शिवाय देणारा सुद्धा हिंदू असतो. त्याच्या घरामध्ये आयुष्यात कधीच एकाही देवदेवतांचा फोटो सुद्धा नाही. जो कधी देवाला मानतच नाही तोही हिंदू असतो. आणि म्हणून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असलं पाहिजे. जोपर्यंत भारताचं राष्ट्रीयत्व हे हिंदू आहे तोपर्यंत इथला फर्नांडिस पण सुखाने जगणार आणि इथला मोहम्मद पण सुखाने जगणार. आणि इथलं हिंदुत्व टिकवणं हे इथल्या 80% हिंदूंचं काम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया वेगळ्या होत्या, दुश्मन वेगळे होते. सावरकर टिळकांच्या गांधींच्या लढाया वेगळ्या होत्या, शस्त्र वेगळी होती. पेशव्यांच्या काळातली शस्त्र वेगळी, युद्ध वेगळी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही राष्ट्र स्थापन झालेल्या या लोकशाही राष्ट्रातली आपली आव्हानं आणि आपली युद्ध आणि आपल्या हातातले शस्त्र आता वेगळी आहेत. सावरकर ऐकून छान वाटलं, मस्त वाटलं, पण 2025 मध्ये मी काय करू याचं उत्तर नाही मिळालं. म्हणून ते उत्तर देतो आणि मग थांबतो. सावरकर म्हणतात की अपडेट व्हायला पाहिजे तुम्ही सतत. विज्ञानाची कास धरा. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, आचरणीय नाहीत. त्यातलं जे कालबाह्य झाले ते सोडून द्यायचं असतं. जे काळाशी सुसंगत आहे तेवढंच घेऊन पुढे जायचं असतं. म्हणून ते धर्मग्रंथ चुकीचे नसतात, तर ते ज्या हजारो लाख वर्षांपूर्वी लिहिले गेले ते लिहिण्याच्या वेळची सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागेल. तेव्हा तो धर्मग्रंथ योग्य अयोग्य ठरवता येईल. आत्ता नाही ठरवता येणार. त्यामुळे जे अपडेट होतं, मग अपडेट काय होतं? अपडेट मोबाईल होतो, अपडेट घड्याळ होतं, अपडेट होते ती टेक्नॉलॉजी, सायन्स. तुमचा धर्म हा, विज्ञान हा तुमचा धर्म व्हायला पाहिजे. जग या विज्ञानाच्या कसोटीवरती कुठच्या कुठं निघून गेलंय. जे जे आमच्या धर्मग्रंथांमध्ये आहेत, कुठलाही धर्मग्रंथ असू दे, त्यातलं जे चांगलं आहे, जे काळाशी सुसंगत आहे तेवढंच ठेवायचं असतं. काळाशी विसंगत झालं, जे जुनं झालं, शिळं झालं, कालबाह्य झालं, ते तोडून मोडून फेकून देण्याची हिंमत पाहिजे समाजामध्ये. ती हिंमत हिंदूंनी दाखवली. वेळोवेळी आमच्या पारंपरिक गोष्टी आम्ही बदलल्या. चितेवर बायका जाऊन नवऱ्याचे प्रेत घेऊन बसायच्या, सती जायच्या, आम्ही बदललं. मग त्यांना सती जाणं बंद झालं. मग बायकांना बोडकं करून त्या अलवणामध्ये आणलं जायचं, तेही बदललं. मग पांढऱ्या साडीत आणायचं, तेही बदललं. आता तर कळतच नाही की तिचा नवरा गेलाय का जिवंत आहे. कोणी मंगळसूत्र घालून फिरू शकतो. इतका समाज, हिंदू समाज हा काळानुरूप बदलत गेला. पण काही समाज बदलायलाच तयार नाही. 24 तास नळाला पाणी आहे तरी आठवड्यातून एकदाच आंघोळ करतायत. बदला. सावरकर त्यांनाही तेच सांगतात, विज्ञान हा तुमचा धर्मग्रंथ व्हायला पाहिजे. नुसतंच वेद पुराणाबद्दल नाही बोलत. वेद, पुराण, कुराण आणि बायबल हे धर्मग्रंथ पूजनीय आहेत, आचरणीय नाहीत. हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सावरकर सांगतात. कुठल्या एकेकाळी गायी सर्रास मारून खाल्ल्या जात होत्या आणि गायीसारखा इतका उपयुक्त पशु, तिच्या तोंडातली लाळ, तिची चाटणं, तिचं दूध, तिचं गोमूत्र, तिचं शेण, तिच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ हा मनुष्य प्राण्याला अत्यंत औषधी आणि उपयुक्त आहे. असा प्राणी संपला नाही पाहिजे. मांसाहार करायचं ना, मग करा ना. बाकी हजारो प्राणी मात्र आहेत जे कापून तुम्ही खाऊ शकता. गायच कशाला पाहिजे? पण गोहत्या थांबत नव्हती. काही लाखो वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय मी. मग कुठल्या तरी ऋषीमुनीच्या डोक्यात आलं, ही गाय वाचली पाहिजे. मग ही कशी वाचवायची? सरळ सांगून लोक ऐकत नाहीत. मग हा समाज घाबरतो कशाचा? 2 गोष्टींना घाबरतो. देव कोपेल आणि धर्म बुडेल. देव कोपेल म्हटलं की समाज थांबतो आणि धर्म बुडेल म्हटलं की समाज थांबतो. काही लाख वर्षांपूर्वी, आजही ही परिस्थिती आहे. तेव्हाची परिस्थिती तर 100% तशीच होती. आणि मग कुठल्या तरी ऋषी मुनीच्या डोक्यात आला असेल, गायला तर गाय वाचवायची असेल तर गायीच्या शरीरात आपण 33 कोटी देव बसूया. मग त्यांनी चित्र काढलं असेल कदाचित. सावरकर कल्पना करतात, गायीच्या पोटात 33 कोटी देव. कल्पना चुकीची नाही, त्या काळाशी सुसंगत आहे. 1 लाख वर्षांपूर्वी काय असतील ती वर्ष. आज आहे का तसं? आज गाय कापली तर एक तरी देव बाहेर पडतो का? नाही. म्हणजे गायीचं रक्षण करायचंय, पण 33 कोटी देव आहेत म्हणून नाही.
सगळ्यात हुशार प्राणी कुठला आहे? मनुष्य प्राणी, जो 2025 मध्ये 2050 सालचं भविष्य बघतोय, आपल्या योजना आखतोय. 2050 साली मी असं करेन. नरेंद्र मोदी काय म्हणाले? 2047 साली देश प्रगत राष्ट्र होईल म्हणाले ना. कुठला विचार केलाय? गाय कधीतरी विचार करते का असा? बैल करतो का? डुक्कर करतं का? कुत्रा करतो का? मांजर करतं का? नाही. सावरकर म्हणतात सकाळचं भूक लागली, जेवण मिळालं की रात्री भूक लागणार आहे हेही ज्या प्राण्याला माहीत नाही, तो प्राणी अत्यंत बुद्धिमान अशा मनुष्य प्राण्याची माता कशी होऊ शकतो? विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. गाय कापून का? सावरकर कधीच म्हणत नाही. गायीचं रक्षणच केलं पाहिजे, पण ते आता काळ बदलला ना, विज्ञान युग आलं, हातामध्ये कॉम्प्युटर आला, मोबाईल आला, मग आता गाय रक्षणाची कारणं बदलली पाहिजे. ही कारणं तेव्हा होती, योग्य होती, त्यांनाही मी चुकीचं म्हणत नाही. त्या काळानुसार सामाजिक भौगोलिक परिस्थितीनुसार तेव्हाच्या कुठल्या तरी महापुरुषांनी ते करावं लागलं त्यांना. ओके. पाकिस्तान बरोबर लढताना जर पाकिस्तानच्या सैनिकांनी एक 5,000 गायींचा कळप भारतीय सैनिकांसमोर उभा केला तर काय करणार तुम्ही? गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत. एका गायीच्या पोटात 33 कोटी. 5,000 गायी पाकिस्तानने उभ्या केल्या भारतीय सैनिकांसमोर. 5,000 गायी गुणिले 33 कोटी म्हणजे किती देव झाले? मग एवढे देव कसे कापायचे? मग त्यापेक्षा पाकिस्तानच्या सैनिकाला सोडून देऊ असं म्हणणार का? नाही. भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर पाकिस्तानातल्या गायींचा विचार करता येत नाही. पाकिस्तानातल्या गायी मारून पाकिस्तानच्या लोकांना संपवणं हेच भारताचं आद्य कर्तव्य आहे. याला म्हणतात सावरकर, याला म्हणतात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. पण आपण हा समजूनच घेत नाही. सावरकर पचवणं फार सोपं नाही आहे, अवघड आहे. म्हणून ते सगळं असं सोपं करून सांगायचा माझा खूप प्रयत्न असतो. त्यामुळे युद्ध वेगळी आहे, आज लढाई वेगळी आहे. आता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एकच शस्त्र आहे, ते म्हणजे मतदानाचं. अपडेट व्हायला पाहिजे. मग शिवाजी महाराजांकडून शिकायचं काय? तर शत्रूस फसवून, शत्रूस ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूला संपवायचं. अफजल खान म्हणाला मला भेटायला या. राजा म्हणाला नाही, मी तुम्हाला घाबरतो, तुम्हीच या. अफजल खानाने तुळजापूरची मूर्ती फोडली. आता तरी राजा खाली नाही आले, यातना झाल्या नसतील. अरे ज्या मातेची रोज पूजा करतो त्याची मूर्ती फोडल्यावर काय यातना झाल्या असतील? तुळजापूरच्या पुजाऱ्याच्या तोंडात गो मांस कोंबलं. आता तरी शिवाजी महाराज खाली येतील, नाही आले. माहिती आहे त्यांना शत्रू मला लालसा देतोय आणि मी खाली उतरलो की मी संपेन कदाचित, कारण मी टक्कर देण्याएवढी माझ्याकडं सैनिकांची शक्तीच नाही आहे. तुटकपुंज सैनिक घेऊन मी एवढ्या साम्राज्यासमोर नाही लढू शकत. आत्ता शत्रूला फसवायचं, शत्रूचा विश्वासघात करायचा, इतकं सगळं करून पण येत नाही आणि पत्र पाठवतात आम्ही तुम्हाला घाबरतो. तेव्हा त्याचा विश्वास बसेल आणि तो जेव्हा एकटा येईल तेव्हा त्याला संपवायचा. आणि महाराजांनी त्याला संपवला. मूर्ती पुन्हा उभी करता येते. 10 मूर्त्या उभ्या करीत मी, पण त्यासाठी माझं राज्य आलं पाहिजे, मी राजा व्हायला पाहिजे. काही वेळेला अशा तडजोडी कराव्या लागतात, त्याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. मी 1960 पर्यंत माझी शिक्षा आहे अंदमानची. 27व्या वर्षी मी गेलोय, तिथून 50 वर्ष, 77व्या वर्षी मी सुटेन. मूर्खासारखा मी मोडेन पण वाकणार नाही. गाढवासारखा मी जर त्या सेल्युलर जेलच्या 7x11च्या कोठडीत सडत राहिलो तर मी समाजासाठी शून्य उपयोगी पडेन. पण मी शत्रूला फसवलं. शत्रूचाच मार्गाचा वापर, शत्रूचेच मार्ग, त्यांनीच दिलेला ॲम्नेस्टी पिटिशनचा अधिकार त्यांच्याच घशात घालून जर मला सुटण्याची संधी मिळाली तर मी भारतात गेल्यावर काय वाटेल ते करू शकतो. हा त्या ॲम्नेस्टी पिटिशन दयेच्या अर्जांच्या मागचा हेतू होता.
आणि केलं त्यांनी काम, प्रचंड मोठं कार्य केलं. एवढी मोठी साहित्य संपदा जी आपल्याला दिसते ना, एवढी ग्रेट नाटकं जी दिसतात, जे महाकाव्य जे असतं, ते सगळं त्या स्थानबद्धतेत केलेलं आहे. हिंदू धर्मातल्या सगळ्या भिंती संपवण्याचं काम केलंय, फार मोठं काम केलं. हे सगळं त्या 7x11च्या अंदमानच्या कोठडीतच राहिले असते, मोडेन पण वाकणार नाही तर काहीच यातलं होऊ शकलं नसतं. सावरकर समाजाला कधी उपयोगी पडूच शकले नसते. पण हे समजून घेण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धीच नसेल तर मग त्याच्यावर काही इलाज नाही आपल्याकडं. त्यामुळे लढाया वेगवेगळ्या आहेत. मग आता तुम्हाला कशी लढाई लढायची आहे, शत्रू कोण आहे? आता एक छोटंसं उदाहरण देतो. जपानवरती हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले, बेचिराख करून टाकलं. मग इंटरनॅशनल एक समिती नेमली गेली आणि अमेरिकेला सांगितलं त्या जपानची पुन्हा आर्थिक घडी बसवून त्या जपान राष्ट्राला पुन्हा उभं करा, तुम्हीच उभं करायचं, ती जबाबदारी तुमच्यावर, कारण तुम्ही बेचिराख केलं. अणुबॉम्ब चालवायचा नसताना सुद्धा तुम्ही सगळे राष्ट्रीय जागतिक नियम मोडून त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकून सत्यानाश केला. त्या राष्ट्राला पुन्हा उभं करायची जबाबदारी तुमच्यावरच. ते आर्थिक घडी नीट सुरळीत करून द्या. अमेरिकेकडे पर्याय नव्हता ते मला ठीक आहे, जपानकडेही पर्याय नव्हता. ज्यांनी आपल्याला बर्बाद केलं त्याच्यावरच जबाबदारी आपल्याला उभं करायची, पर्याय नाही. इंटरनॅशनल ह्याच्यात पर्याय नसतो. कधी कधी जपानीज राष्ट्राध्यक्षांनी मान्य केलं, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मान्य केलं, फक्त त्याच्या बदल्यात आता म्हणजे सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पैसा नाही पण रस्ते तर बांधायचे. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट IRBला कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतं की आमच्याकडे पैसे नाहीत पण तुम्ही तुमच्या पैशाने बांधा. मग ते म्हणतात मग हे आम्ही खर्च केलेला पैसा वसूल कसा करायचा, तर तुम्ही टोल बसवा. सिंपल. अमेरिकेने विचारलं आता जपानला पुन्हा उभं करायचं तर कित्येक करोड रुपये आम्हाला खर्च करावे लागतील, ते आम्ही वसूल कसे करायचे, तर त्याच्या बदल्यात जपानमध्ये आमच्या इंडस्ट्रियल आमचे सगळे व्यवसाय, आमचे सगळे मार्केट चालू करायचे आम्हाला जपानने परवानगी द्यावी. आता जपानच्या राष्ट्राध्यक्षाकडे दुसरा पर्याय नाही, दिली परवानगी. अमेरिकन शोरूम, सगळ्या गाड्यांची शोरूम उभी राहिली, मार्केट्स उभी राहिली, छोटी छोटी शॉप्स उभी राहिली, हॉटेल्स उभी राहिली. की जपानमध्ये मोठी एक जपानची मार्केट, एक जपानची व्यापार पेठ आपल्याला उपलब्ध करून मिळाली. अमेरिका खुश, जपानकडे इलाज नाही. जपानच्या राष्ट्राध्यक्षाने असं का केलं? असे बावळट बोलणारी माणसं जपानीज नव्हती, ते समजून घेत होते. आम्ही कसे बोलतो ना, मोदी नाचू कुठे, मोदी नाचू कुठे, काय ते काहीच माहीत नसतं. ते आहे ना, ते आजऱ्याच्या गल्लीच्या बाहेरचं काय माहीत नाही आणि हा चाललाय मोदींना बोलायला. इथे बसून बोलायला काय जातं? जपानीज लोकांनी एकाने त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला दूषणं दिली नाही. पण जपानीज माणसं आपल्या जपान नावाच्या राष्ट्रावर इतकं नितांत प्रेम करत होती की त्यांनी मनोमन ठरवलं कुठलंही आंदोलन करायचं नाही, रस्त्यावर उतरायचं नाही, काहीच करायचं नाही. अमेरिकेचं कंबरड कसं मोडायचं? कुठल्याच अमेरिकन वस्तू विकतच घ्यायच्या नाहीत. 5 वर्षांनी अमेरिकन हॉटेल्स, अमेरिकन शोरूम्स, अमेरिकन मॉल्स सगळे सडले. सगळा माल सडला. जपान तर उभं राहिलं परत, पण अमेरिकेची सगळी इन्व्हेस्टमेंट पूर्ण रसातळाला गेली. अमेरिकेला धडा मिळाला, कुठलंही युद्ध न करता, एकही माणूस रस्त्यावर न उतरता. एकच क्वालिटीची गरज होती, ती म्हणजे देशावरचं नितांत प्रेम. तुम्ही पण लक्षात ठेवा, या हिंदुस्थानवर इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की मार्केटमध्ये काही विकत घ्यायला गेला की अमेरिकन टोपी दिसली की विकत माल घ्यायचा नाही. मॉलमध्ये गेला, वस्तू विकत घेतल्यावर त्याच्या खाली आपला भारताचा स्टॅम्प असतो ISI, त्याच्या बाजूला हलाल स्टॅम्प असेल तर वस्तू ठेवून द्यायची. हा हलाल स्टॅम्प मिळवण्यासाठी उद्योगपतींना काही अमाऊंट भरावी लागते वेबसाईटवर जाऊन. ही अमाऊंट इस्लामिक कंट्रीजमध्ये जाते. त्याच्यातून तुमच्या मुलींना फसवण्यासाठी माणसं पाठवली जातात, त्यांना ट्रेन केलं जातं. एक अब्दुल कलाम आपले, तो कोण, कसा नंतर तो
संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु यांना जे ट्रेन केलं जातं त्याच्यासाठी जो अफाट पैसा लागतो तो सगळ्या या हलाल स्टॅम्पमधनं काहीतरी $14 बिलियन जगातनं या स्टॅम्पवरती पैसा मिळाला आहे. म्हणजे आपणच आपल्याला हलाल स्टॅम्पची वस्तू विकत घेणं म्हणजे आपण नकळतपणे एका कसाबला मदत करणं. हा बैल मुझे मार, मी देतो तुला पैसे, तू ये आमच्यावर अटॅक कर. या देशभरातली सगळी मॅकडोनल्ड्स हॉटेल, हिमालयन कंपनी ज्याची तेल बिल मिळतं ना, महिलांना लावता तुम्ही केस मोठे व्हावे, नाही झालं तरी चालते. पण कसाब जर पोचला जात असेल तर आमचं टक्कल पडलं तरी चालेल. मी देशासाठी एवढं सहन करायला तयार आहे. आजची लढाई ही आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची लढाई आहे निवडणुकीमध्ये मतदान कुणाला करायचं. एक वाक्य हृदयावर मेंदूवर कोरून ठेवा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. इतक्या शांतपणे इतक्या जनसमुदायाने इतकं सगळं व्याख्यान ऐकलं. मला पुन्हा कधी बोलवलं, मी अनेक विषयांवर बोलतो. बाजीराव पेशव्यावर बोलतो, वंदे मातरम जनगणमनवर बोलतो, भारत काल आज उद्यावर बोलतो, प्रभू श्रीरामावर बोलतो. हेच काम आहे. देव, देश आणि धर्म या 3 शब्दांसाठी आता जगायचंय. त्यासाठीच मला बरं केलं देवाने. आपण सर्वांनी मिळून हे हिंदू राष्ट्र बनवूया. आम्हाला कुणालाच मारायचं नाही, आम्हाला कुणालाच संपवायचं नाही. आमच्या बरोबर एक अकबर अगदी आनंदाने राहू दे, फक्त त्यांनी हे मान्य केलं पाहिजे हा देश हिंदूंचा आहे, बस. इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले सुमारे 1.5 तास एकीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अष्टावधानी अशा व्यक्तिमत्वाचा वेध घेताना आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण नेमकी भूमिका काय घेऊन जगलं पाहिजे याचं प्रत्युत्तर या ठिकाणी ज्यांनी आपल्या भाषणातून, व्याख्यानातून, शब्दातून मांडलं त्या आदरणीय पोंक्षे सरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी आभार मानूया आजरेकरांच्या वतीनं. आणि त्यांनी सांगितलेल्यापैकी एखादा तरी गुण आपल्याला घेता आला, अंगीकारता आला, या पुढच्या काळामध्ये जगता आला तर आपण प्रयत्न करण्याचा संकल्प करूया एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि मी गीत गायन करण्याची विनंती करतो. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. निमज सीने भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तही जननी हृद विरह शंकितही झाले, परी तुआ वचन तिज दिघले. मार्गाज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन, त्वरितया परत आणीन. विश्वसलोया तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी. तव अधिक शक्त उद्धरणी मी येईन त्वरे, कथून सोडिने तिजला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. निमज सीने या फेनविषे हससी निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा. त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरविते, भिऊनिका आग्ल भूमिते.
मन मातेला अबल म्हणून फसवीसी, मजवी वासना ते देशी, तरी आंगन भमी भयभीतारे, अबलान माझी ही मातारे, कथिल हे अगस्तीस तारे, जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, 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 सागरा. शीतला, सहस्य